या 5 पैकी एक लक्षण जर तुमच्या घरात असेल तर नक्कीच तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास आहे. जेव्हा दैवी शक्ती तुमच्यावर कृपा करू लागते तेव्हा या देवतांची शक्ती तुम्हाला तुम्हाला आपला आतला आवाज देऊ लागतात. तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्या घरात तुमच्या इष्टदेवतेचा निश्चित रूपाने तुमच्या घरात वास झालेला आहे. तेव्हा ते संकेतही देतात. तर फक्त हे असे कोणते संकेत असतात ज्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो, आपण हे जाणून घेऊ शकतो की आपल्या घरात ईश्वराचा वास आहे. तर पहा, पहिला संकेत असा असतो की घरामध्ये पाहुण्यांचे वारंवार येत राहणे. आता जसे की कोणीही पाहुणे येऊन गेले आणि काही दिवसांच्या नंतर दुसरे कोणी पाहुणे आले आणि पुन्हा काही दिवसांनी जर तिसरे कोणी पाहुणे आले, तर तुमच्या पाहुण्यांचे मग जर कोणीही येत असेल त्यांचे तुम्ही खूप प्रेमाने स्वागत करता. जसे की त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पंचपक्वान्नांचा स्वयंपाक बनवता, त्यांच्यासाठी बाहेरून काहीतरी मिठाई आणता. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारचा कमीपणा ठेवत नाही. तसेच तुम्ही कोणता भेदभावसुद्धा करत नाही आणि तुमच्यात या भेदभावाची कोणतीच भावना तुमच्या अंतःकरणात नाही आहे. तर निश्चितच अशा वेळी तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवतेचा निश्चितच वास आहे, हे तुम्ही समजून जा. तर हा आहे पहिला संकेत. आता दुसरा संकेत पाहूया, तुमचे स्वयंपाकघर. आता तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर काही बनत असेल आणि जर तुम्ही कधी काही तुम्हाला हे जाणवले असेल की काही जर घरं अशी असतात जिथे ते काही बनते ते नेहमी स्वादिष्टच बनत असते. मग त्या पक्वानात जरी काही जास्त मसाले वापरले असू द्यात, पण जे काही तुम्ही बनवता ते खूप चविष्ट व अप्रतिम बनवते. तसेच जर तुम्ही कधी कोणाच्या घरी चहा पित असाल तर तुम्ही खूपच चांगला तुम्हाला चविष्ट वाटत असेल तो चहा. तर थोडक्यात जर तुमच्या घरामध्ये तुमचा स्वयंपाक चविष्ट बनत असेल आणि तुमची स्तुती लोक करत असतील, तर तुम्ही या गोष्टीला समजून जा की तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवतेचा वास झालेला आहे. आणि देवाचा हा वास प्रत्येकालाच होत नसतो. तर देवतेची अनुभूती, देवतेचा आभास हा त्याच व्यक्ती करू शकतात ज्या व्यक्ती नित्यपूजेशी जोडलेल्या असतात, नित्यसेवा मंत्र जप याशी जोडलेल्या असतात. अशा देवांचा आवाज होऊ लागतो आणि यांना अतिसंकेत समजून येतात. ज्या व्यक्ती तुमच्यापाशी जोडलेल्या नसतात, ज्या व्यक्ती मंत्र जपाशी जोडलेल्या नसतात, त्यांना असे भास होत नाहीत किंवा मग त्यांना समजून येत नसते की त्या देवतेच्या कृपेने त्यांच्यासोबत असे काही घडत आहे. म्हणजेच की त्यांच्यासोबत असे काही घटना त्या देवी कृपाच्या कारणाने त्यांच्यासोबत घडत आहेत. त्याच प्रकारे जर तुमच्या अंतःकरणातून दुसऱ्या लोकांच्या विषयी नेहमी चांगला भाव राहत असेल, चांगल्या भावना राहत असतील, तुम्ही लोकांच्या विषयी नेहमी चांगले विचार ठेवत असाल, कोणा व्यक्तीला तुम्ही मोठे तर कोणाला छोटे, तर तुम्ही मालक नसाल, तर सर्वांना एक समान रूपात तुम्ही भाव देत असाल, भेदभाव करत नसाल, कोणासाठी चांगले कार्य करण्याचा विचार ठेवत असाल, तर तुमच्यात लोकांना मदत करणे याविषयीचा जर मनामध्ये तुमचा भाव असेल, तसेच जर तुम्ही कोणाला फसवत नसाल, अगदी इमानदारीने आपले काम करून त्याच्याशी वागणूक इमानदारीने ठेवत असाल, तुम्ही हे समजू शकता की तुमच्या घरामध्ये आणि तुमच्यामध्ये येईल त्या दैविक शक्ती पण वास करत आहेत. ज्यांना तुम्ही नेहमी पोहोचत असता त्या ठिकाणी कधी चुकीचे होऊ शकत नाही, चुकीचा विचार केला जाऊ शकत नाही. कारण जिथे देवाचे वास्तव येऊ लागते तिथे लोकांचे विचार वागणूक हे बदलू लागते. त्यांची विचार करण्याची जी क्षमता असते ती एवढी जास्त विकसित होऊन जाते की त्याच्या हे लक्षात येऊ लागते की प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये हा इष्टदेव आहे. जिथे तुम्ही त्यांच्या शक्तींना अगदी श्रद्धापूर्वक पोहोचत असाल तिथेही नेहमी हजर असाल तुम्ही. मग तुम्ही त्यांची सेवा जरी कशी करत असाल, मग जर तुम्ही तिथे नैवेद्य, धूप, अगरबत्ती काही अर्पण करत असाल, तर तिथे आपली उपस्थिती नेहमी दर्शवत असाल. काही आभास तुम्हाला देत असतात आणि हे आभास फक्त त्याच व्यक्तींना होत असतात जे नित्य नियमित पूजा करत असतात, ज्यांच्यात आध्यात्मिक आवड, बळकटपणा असतो, त्यांच्या जीवनामध्ये ऊर्जाही येत असते, सकारात्मक ऊर्जा येत असते. तर भक्त हो, हे संकेत मिळू लागतात. फक्त जेव्हा कुठे दैविक शक्ती येते तिथे विकृती असत नाही. तुमच्या मनातही कोणती विकृती असणारच नाही, कारण की जर कोणती विकृती असेल तर तिथे कोणती दैविक शक्ती येणारच नाही. जर तुम्ही वाईट विचार करता, तुमच्या मनात घाणेरडे विचार येत असतील,
तर तुम्ही पूजेच्या वेळी तर चांगले बघत असाल, त्यानंतर तुमचा व्यवहार वाईट बनत असेल, तुम्ही चुकीचा बनत असेल, तुम्ही लोकांना फसवत असाल, त्यांची कामे बिघडवत असाल, तर असा मी कुठे ना कुठेतरी तुमच्यासोबत ईश्वराचा आशीर्वाद हा असत नाही. कारण तुमच्यात तेवढे जर वाईट विचार असतील तर ईश्वराचा संकेत तुमच्यासोबत नसतो. पण या उलट जर तुम्ही तिथे लोकांची मदत करण्यास सुरुवात करता, लोकांची चांगली कामे करण्यास सुरुवात करता, लोकांसाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने अगदी तुमच्या अंतःकरणापासून जे काही करू शकता ते तुम्ही आनंदाने करत असाल, तर हे मात्र स्पष्टच आहे की तुमच्या घरामध्ये ईश्वराचा वास आहे, इष्टदेवतेचा वास आहे आणि तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेची कृपा देखील आहे. तर हे संकेत असतात की ज्यांनी आपणास हा भाव होतो की आपल्या घरामध्ये ईश्वराचा, आपल्या इष्टदेवतेचा वास आहे, की तुमच्या घरामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येण्यास सुरुवात होते. सकाळ सकाळ तुमच्या अंगणात, तुमच्या घराच्या वरांड्यात स्वतःवर पक्षी बसण्यास सुरुवात करत असतील. तिथे बसून त्यांच्या मधुर आवाजाने तिथे वातावरण दंग करत असतील, तर हा पण एक संकेत असतो की तुमच्या घरामध्ये ईश्वराचा वास असल्याचा, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक प्रभाव असल्याचा हा संकेत बघतो. तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही घाण दिसणार नाही. तुम्हाला तुमच्या घरात चारही बाजूस एक चांगला सुवासित सुगंध दरवळताना जाणवेल. कारण तिथे तुम्ही वावराल, तिथे तुम्हाला सुगंध दरवळत आहे. तर हा सुद्धा एक संकेत असतो की आत्मनिष्ठ देवता अथवा देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे. आणि यानंतर होते काय की तुमच्या घरातील जी बिघडलेली कामे आहेत ती बनण्यास सुरुवात होते. तुमच्या जीवनामध्ये तुमची जी थांबलेली गाडी सुरू होते, तुमची थांबलेली कामे मार्गी लागतात. आणि यानंतर होते काय की तुमच्या घरातील जी बिघडलेली कामे आहेत ते बनण्यास सुरुवात होते. तुमच्या जीवनामध्ये तुमची थांबलेली गाडी सुरू होते, थांबलेली कामे मार्गी लागतात. तुमच्या रोजच्या जीवनातील त्या समस्या अडचणी असतात त्या हळूहळू करत दूर होण्यास सुरुवात होते. तिथे नकारात्मकता दूर होऊ लागते, सर्वांचे विचार पवित्र होऊ लागतात, घरामध्ये भांडणे होत नाहीत, सर्वजण एकमेकांची काळजी घेऊ लागतात आणि दुसऱ्यांसाठी चांगले करण्याचे विचार करू लागतात. तसेच जर तुमच्या मनात हा विचारच असेल की या व्यक्तीला मी कसा प्रसन्न करू, कसा आनंदित करू, मग जरी ती व्यक्ती तुमच्या घरातील असो किंवा कोणी बाहेरचा असो आणि तुमच्या मनात तुमच्या वागणुकीत येत असेल, विचार येत असतील, तर निश्चितच तुमच्या घरामध्ये तुमच्या एकटेचा म्हणजे इष्टदेवतेचा वास असून तुमच्यावरही तिच्या कृपेचा वर्षाव आहे. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ईश्वराचा वास अप्रतिम ठिकाणी असतो, पण त्याचे संकेत, त्याचा वास हा फक्त त्याच व्यक्तींना होत असतो ज्या व्यक्तीने जोडलेले असतात. यांचे मन, विचार, आचरण हे पवित्र असते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.